नमस्कार मंडळी. दररोज काय भाजी करावी हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल आणि तुमच्याकडे कांद्याची पात जर असेल ना, तर गरमागरम पिठलं आणि फोडणीचं ताक आणि पाऊस सुरू आहे बाहेर, मस्त थंडीचं वातावरण आहे, तर गरमागरम पिठलं नक्कीच ट्राय करून बघा. अगदी सोपं आणि खायला खरंच सगळेजण आवडीने खातील अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे. तर एक जोडी जी आहे मी कांद्याच्या पातीची घेतलेली आहे. कांद्याची जी पातीचे कांदे मिळतात ते घेतलेले आहे. तर पुढचा भाग जो आहे तो कापून घ्यायचा आहे आणि आपल्याला मीडियम आकाराची म्हणजे बारीक बारीक आकाराची कांद्याची पात कापून घ्यायची आहे. तर ही कांद्याची पात तुम्हाला आता बाजारात सहज मिळते, म्हणजे कधीही जा तुम्हाला कांद्याची पात मिळाली ना, तर हे पिठलं ज्या पद्धतीने मी केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि साहित्य खूप काही लागत नाही आहे, त्यामुळे खरंच खूप गरमागरम पाहिल्या क्षणीच खावंसं वाटणारं मऊसूत असंच पिठलं केलेलं आहे. तर इथे झाली आपली कांद्याची पात चिरून आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर पूर्ण कांदे आपण आणि हो, तुम्ही म्हणाल कापल्यानंतर का धुतले? बरेच कांद्याच्या पातीमध्ये आतमध्ये जो आहे ना, बऱ्याच कांद्याच्या पाती खराब असतात. तर स्वच्छ कापून धुवून घेतल्यानंतर जर व्यवस्थितच राहील म्हणून मी काय करते, नंतरच धुवून घेते. आतमध्ये एखादी कांद्याची पात जर खराब असली तर लगेच लक्षात येते आणि ती धुवूनसुद्धा निघते. आणि जे कांदे जे बारीक बारीक कांदे आहेत हिरवे, ते कांदे आपल्याला कापून घ्यायचे फोडणीसाठी. तर 5 बाजूला केली आणि फोडणीसाठी जे कांदे आहेत ते घेतलेत मी आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्या आपल्याला काय करायच्या, खलबत्त्याच्या साह्याने थोड्या क्रश करून घ्यायच्यात, म्हणजे चपट्या करून घ्यायच्या, फुटला नाही पाहिजे अशा पद्धतीचं लसूण करून घ्यायचं आपल्याला. तर हा झाला लसूण तयार. ही झाली कांद्याची पात चिरून. तर आता पुढची प्रोसिजर, त्यासाठी काय करायचं आहे, कढईमध्ये चांगलं आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आणि लसूण घालायचा आहे जो आपण कुटून घेतला आहे तो. लसूण घातल्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे, कारण आपण ऑलरेडी कांद्याची पात जी आहे ती कच्ची घालणार आहोत. तर इथे कांदा आणि लसूण जे आहे ना, चांगला हलका आणि ब्राऊन होत आहे. तर इथे ब्राऊन झाल्यानंतर या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे. तर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि चांगली 1.5 चमचा लाल मिर्च पावडर. तुम्हाला तिखट जसं हवं असेल त्यानुसार तुम्ही तिखट इथे घालू शकता. तुम्हाला थोडंसं अजून स्पायसी हवं असेल तर एखादा चमचा तुम्ही इथे वाढू शकता. तर मी इथे 1.5 चमचा लाल मिर्च पावडर घातल्यानंतर थोडीशी लाल मिर्च पावडर परतळली ना, त्या स्टेजवरती आपल्याला कांद्याची पात घालायची आणि कांद्याची पात घातल्यानंतर गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, जास्त फुल नाही ठेवायचा आहे, कारण आपल्याला कांद्याची पात जी आहे ती मऊ करून घ्यायची आहे. आणि आपण धुवून घेतल्यामुळे काय होतं, त्याला थोडंसं पाणी सुटतं, म्हणजे थोडीशी मऊ होते. मऊ झाल्यामुळे आपल्याला बाकीचं पाणी वापरायची गरज पडत नाही आहे. तर इथे कांद्याच्या पातीला चांगलं मऊपणा आला आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. पिठल्याच्या आकाराने आपल्याला मीठ घालायचं आहे. मस्त मिठामध्ये आणि व्यवस्थित ग्रेव्ही झाल्यासारखी होती पातीची. तर अगदी छान अशी पात आपली झालेली तयार आहे. तर गॅस इथे मिडियमच ठेवायचा मी तुम्हाला सांगितलं आहे आणि व्यवस्थित 2 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे. पात अगोदर थोडीशी शिजू दिली ना, म्हणजे बेसन पिठामध्ये ती पात आपल्याला कडक लागणार नाही किंवा कचर लागणार नाही. तर मऊसूत शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे, तर अगोदर अर्धी वाटी घातलं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं अजून बेसन पीठ लागेल तर मी राहिलेलं बेसन पीठ टाकून घेणार आहे. मीडियम आकाराची जी वाटी असते ना, ती वाटी आपण घेतलेली आहे. तर इथे अजूनसुद्धा बेसन पीठ लागणार आहे. तर पूर्ण 1 वाटी जे बेसन पीठ घेतलेलं ते पूर्ण मी घातलेलं आहे त्यामध्ये. आकाराने तुम्हाला जसं वाटेल की आता आपल्याला बेसन पीठ कमी झालं आहे तर थोडंसं घालायला हवं, तर थोडंसं घालायचं आहे. तर इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, अगदी जास्त ओलंही नाही आणि जास्त कोरडंही नाही, थोडासा ओलावेपणा असेपर्यंतच बेसन पीठ घालायचं आहे आपल्याला. आणि काय करायचं, मंद आचेवर एकदम गॅस जो कमी असेल त्याच्यावरती आपल्याला झाकण पॅक ठेवून एकदम पॅक करायचं आहे आणि पॅक झाल्यानंतर मस्त वाफ येऊ द्यायची, म्हणजे बेसन पीठ जे आहे ते पातीबरोबर शिजलं गेलं पाहिजे. तर परत एकदा मिक्स करायचं, एका मिनिटाला मिक्स करायचं आणि हलवून आपल्याला परत झाकण ठेवून असं 2 ते 3 वेळेस करायचं आहे, कारण त्यामुळे काय होईल, आपलं बेसन पीठ व्यवस्थित शिजलं जाईल आणि बेसनसुद्धा कच्चं राहणार नाही आहे. तर मी त्याला 2 ते 3 वेळेस मिक्स करून चांगलं झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे आणि मंद आचेवर शिजवायचं आहे. थोडंसं खाली बेसन पीठ लागेल तुमचं तर मस्त खरडून घ्यायचं, ते खरडून पण खूप छान लागतं आहे. तर अगदी मस्त आपलं मोकळंसुत बेसन पीठ झालं आहे. परत एकदा वाफ देऊन घेतलं आहे मी आणि वाफ दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला वाटलं तर कोथिंबीर घालायचं, भरपूर असा कोथिंबीर घाला त्यामध्ये आणि आपलं बेसन पीठ रेडी झालेलं आहे. तर बघल्या क्षणीच गरमागरम वाफ येते. तर गरमागरम पोळ्या आणि गरमागरम तेल लावून पोळ्या करा तुम्ही. आणि तुमच्याकडून म्हणजे फोडणीचं ताक जर नाही झालं तर दहीसुद्धा तुम्ही यासोबत खायला घेऊ शकता किंवा लोणचं घ्यायचं आहे, मस्त लागेल. ट्राय करून बघा. आणि भाजलेली मिरची जर असेल ना, ती तर खरंच खूप छान लागते. आपल्याकडे मिरची नसल्यामुळे मी भाजून तुम्हाला दाखवली नाही, मीठ लावून भाजून घ्यायची आहे
मस्त लागते खायला. तर बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असं पिठलं झालेलं आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला टिफिनमध्ये किंवा प्रवासात न्यायलासुद्धा किंवा घरी खायलासुद्धा अगदी मस्त हे पिठलं झालेलं आहे. तर कांद्याच्या पातीचं पिठलं करायलाही सोपं आणि झटपट होणारं आणि कमी साहित्यात होणारं आहे. तुम्ही एकदा जर केलं ना, हे पिठलं सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीचं पिठलं आहे. आणि काय होतं, आपण थोडीशी रेसिपी थोडी जरी वेगळी केली ना, तर सगळेजण आवडीने खातात. तर ट्राय करून बघा. जर ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. म्हणजे तुम्हाला दररोजच्या रेसिपी सोप्या जातील अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.